वाळवणीच्या पदार्थामध्ये आज मी बनवलेले आहे तांदळाचे पापड। त्याचाच व्हिडिओ किंवा त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने केलेले आहे। तुम्ही सुद्धा पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी परफेक्ट जमणार आणि हो खायला खूप छान लागतात। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, छानशी एक कमेंट करा। चला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा इथे मी 10 ते 12 मिरे चांगले खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले। अशा प्रकारे थोडे मिक्स झालेले आहे, बारीक झाले बस। किंवा तुम्ही बारीक पूड सुद्धा टाकू शकता मिऱ्याची। आता 7 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं, छान गरम झालेलं आहे। त्यामधलं 1 ग्लास पाणी काढून ठेवलं। आता त्या पाण्यामध्ये 1 टीस्पून जिरं टाकलं, बारीक केलेले मिरे टाकले, 2 टीस्पून तीळ टाकले, 2 टीस्पून पापडखार टाकला आणि 2 टीस्पून इथे चवीनुसार म्हणजे मीठ टाकलं। तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं उकळी येऊ द्यायचं आणि गॅसची फ्लेम लो करून घ्यायची, बिलकुल लो। आता इथे मी लाटणं घेतलं मिक्स करण्यासाठी, चम्मच न घेता, कारण की लाटण्याने चांगलं मिक्स करता येईल, चमच्याने मिक्स करता येणार नाही। आता एवढ्या सगळ्या प्रमाणासाठी किती ग्लास आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे ते मी सांगतेच समोर। तर आता यामध्ये काय करायचं, आता फक्त गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लाटणं किंवा जे काही घ्यायचंय तुम्हाला ते मिक्स करण्यासाठी ते घ्यायचं आणि थोडं थोडं तांदळाचं पीठ टाकून मिक्स करत राहायचं आहे चांगलं प्रकारे। आणि फटाफट करायचं थोडंसं, म्हणजे गुठळ्या नाही झाल्या पाहिजे जमेस्तोवर। तर अशा प्रकारे सगळं पीठ मी टाकून घेतलं। तर 2 ग्लास पीठ मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं आणि 6 ग्लास पाणी, हे सगळं मिक्स करून झालं। आता याला थोडंसं पाणी पुन्हा लागणार आहे, जे की 1 ग्लास पाणी मी बाजूला काढून ठेवलेलं होतं। आता ते सगळं पाणी मी यामध्ये अगदी थोडं थोडं टाकून मिक्स करत राहणार आहे, मिक्स करून घेतलं सॉरी। आणि हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे मिक्स करून झालेलं आहे। आता यावर काय करायचं आहे, एक ताट ठेवायचं किंवा एक कोपर ठेवायचा आणि त्यावर जे आहे पाणी टाकायचं, म्हणजे त्याची जी आहे वाफ सुटते आणि ते जे आहे खाली हलक्याशा वाफेने ते चांगलं तांदळाचं पीठ शिजल्या जाते। आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची, 15 मिनिटं याला असंच झाकून ठेवायचं। फक्त एखादी वेळा 2 वेळा मध्ये मिक्स करायचं आहे 5-1 मिनिटांनी। तर तांदळाचं पीठ आपलं मस्त असं शिजून झालेलं आहे। थोडंसं हातावर घ्यायचं आणि हे बघा अशा प्रकारे रफ करायचं, म्हणजे त्याचा जो आहे गोळा तयार होतो, म्हणजे चिकटत नाहीये हाताला। तर हे एक साइन आहे याचं की पीठ आपलं शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता, असं हातावर चपटा करायचा आणि राऊंड करायचा आणि त्याचा गोळा बनत आहे, म्हणजे ते परफेक्ट असं शिजलेलं आहे। तर आता थोडंसं एका कोपऱ्यामध्ये काढून घेतलं आणि बाकीचं झाकून ठेवलेलं आहे। आणि आता एक ग्लास घ्यायचा आणि त्याने अशा प्रकारे स्मॅश करायचं, म्हणजे रगडून घ्यायचं आणि म्हणजे त्या मधल्या कशा आहे गुठळ्या निघून जातात आणि जे पापडाचं पीठ आहे आपलं एकसारखं होते आणि पापड एकदम परफेक्ट तयार होतात। अगदी 2-1 मिनिटं लागू शकतात या प्रोसेसला। तर अगदी थोडं थोडं पीठ घ्यायचं, जास्तही पीठ घ्यायचं नाही। आणि हे बघा मस्तपैकी असं तयार झालेलं आहे। तर हे बघा अशा प्रकारे मिक्स करून झालं। आता याचा एक गोळा घ्यायचा, अगदी थोडासा तेलाचा, एखादी थेंब तेलाचा हात लावायचा आणि अशा प्रकारे मिक्स करायचं। आता पुरी मशीन घेतलेली आहे, त्यावर पॉलिथिन टाकून अशा प्रकारे पापड तयार करून घ्यायचे। पुरी मशीन नसेल तर तो पण उपाय सांगते। पॉलिथिन घ्यायचा मोठा, चांगला पसरवून घ्यायचा, त्यावर हा उंडा ठेवायचा आणि त्या उंड्यावर एक पॉलिथिन ठेवायचा छोटा आणि त्यावर ताट किंवा प्लेट चांगली प्रेस करायची जोरात जोरात, म्हणजे एकदम पण नाही, चिपकलं नाही पाहिजे। आणि पापड आपला रेडी होतो। असंही करून बघा पुरी मशीन नसेल तर। अशा प्रकारे सर्व पापड मी पुरी मशीनने तयार करून घेतले, मस्त झाले, इझिली कपड्यावर टाकले घरामध्येच। नंतर थोडेसे सुकले की मग मी टेरेसवर नेऊन ठेवले आणि याला 2 ते 3 दिवसाची कडक ऊन दिली, मस्तपैकी असे वाळल्या गेलेले आहेत आणि पापड आपले रेडी आहे। वर्षभर टिकतात, बिलकुल वास येत नाही, खायला खूप छान लागतात। एकदम छोटासा पापड तळल्यानंतर खूप मोठा, म्हणजे 2 ते 3 पटीने मोठा होतो आणि खायला एकदम चविष्ट लागतो। तर नक्की तुम्ही हे पापड करून बघा, एकदम सोप्या पद्धतीने प्रमाणासहित सांगितलेले आहे। एक तळून सुद्धा दाखवते, तुम्ही बघू शकता। तेल तळायच्या वेळेस हे जे आहे तेल गरम असायला पाहिजे, चांगलं कडकडीत, आणि लो फ्लेम मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची
आणि अशा प्रकारे तळून घ्यायचे. मस्त तळले जातात, बिलकुल तेल तेल पकडून राहत नाही आणि आपले पापड रेडी आहे. तुम्हाला पण असेच पापड करावं वाटत असेल तर नक्की करून बघा. आणि तांदळाचं पीठ जे आहे ना, जे पण तुमच्याकडे तांदूळ अवेलेबल असेल राशनचे वगैरे, ते स्वच्छ धुवायचे, चांगले वाळवायचे आणि मस्तपैकी असे दळून आणायचे. सो अशा प्रकारे तांदळाचे पापड तुम्ही हे करू शकता आणि नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर मस्त खा, स्वस्त राहा, पुन्हा भेटूया, बाय.